तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आहे ना, आत्ता माझे सगळे कामं आटपलेली आहे. अजून मी सकाळचं काही शूटच केलं नाही, कारण की दररोज तेच शूट करायचं म्हटलं. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, माझ्या किचनमध्ये कोबा केला आहे, फरची काही बसवलेली नाही आम्ही अजून. त्याच्यामुळे ना तो पुसला बी तरी इतका काही खास दिसत नाही जसा मला पटतो तसा. पण आज म्हटलं श्रेयांश झोपी लावलं श्रेयांशला, आणि खुशी गेली शाळेत. तर मग आता म्हटलं आता हा बेस्ट टाईम आहे मला जे काम करायचं आहे त्याच्यासाठी. तर आत्ता आहे ना, माझ्या डोक्यात प्लॅन आला असं, म्हणजे माझं 1-2 दिवसापासून चालूच होतं की हा कोबा डायरेक्ट धुवून काढू, म्हटलं आपण घसून काढू. तर त्याच्यासाठी मग आत्ता आहे ना सगळे काम आटपून घेतले. स्वयंपाक नाही केला, कारण की रात्रीचं आहे ना उरलेलं होतं तेच खाल्लं आहे आम्ही. आणि म्हटलं जेव्हा भूक लागेल तेव्हा मग काहीतरी परत गरम करून खाऊ. त्याच्यामुळं मग स्वयंपाकाचं काही अजून टेन्शन नाही, आमचे नाश्ते होऊन गेले त्याच्यामुळे. तर आता आहे ना हा कोबा डायरेक्ट धुवायचा आहे मला. बघा असा दिसतोय तो. तर आता आहे ना, म्हणजे काय एवढा काही खराब नाही झालेला, पण आहे ना थोडीशी अशी काळपट त्याला आता बाहेर शेत असल्यामुळे ना मातीचे डाग दिसत आहे थोडेसे. तर आहे ना हे सगळं नीट स्वच्छ करायचं आहे मला. तर डायरेक्ट आहे ना पाणी टाकून निरमा टाकून घासून काढणार आहे मी ब्रशने, आणि पूर्ण घर धुवून काढणार आहे. तर चला सुरुवात करू आता. सामान ते सगळं उचलून घेते आणि पाणी टाकून ब्रशने निरमा टाकून मस्त अशी घासून काढणार आहे.
तर फायनली इथे ना किचनचं जे प्लॅटफॉर्म आहे तो पूर्ण छानपैकी घसून काढला होता आणि हे ना ड्रम आणि ते मी मुद्दामून इथे ठेवलं होतं कारण म्हटलं तिथली जागा सुकली का मग ही ड्रम तिथे ॲडजस्ट करेल नाही तर मग आहे ना ओली जागा राहून राहून वास यायला सुरुवात होतो आणि कपाटाच्या काचीवर बघा कशाचे काय माहिती एवढे डाग पडलेले होते तर ते म्हटलं ते पण आता पुसून काढील सगळ्या म्हणजे जिथले सामान होतं ना ती बाजूला काढून पूर्ण धुवून इतका छान दिसायला लागला होता आत्ताशी मला पटला होता कोबा तर आता पुसून घेतलं वापर चांगलं फडक्याने आणि त्याच्यानंतर आहे ना सुकून दिला आणि मग घेतले हे परत सामान लावायला कारण श्रेयांश पण झोपलेलंच होता अजून तर खुशी काय आलेली नव्हती म्हटलं मग पटापट आवरून घेऊ जितकं होईल तितकं आणि 2-3 दिवसापासून माझं चालूच होतं हे की हे आवरायचंच आहे मला म्हणून तर इथे ना या जाळीमध्ये मी किराणा ठेवते तर त्याला ना कशाचे काय मी ते मुंग्या लागलेल्या होत्या तर मी हे झाकण ठेवता बघितलं की याच्यात सगळ्या झाकणावर मुंग्या झाल्या म्हटलं मग मी ती परत ती किराण्याची बास्केट बाहेर नेऊन ठेवली उन्हामध्ये हे झाकण चांगलं पुसून ठेवून दिलं आणि हे परत जिथे जे सामान ठेवलेलं आहे ना ते जागच्या जागी ठेवायला सुरुवात केली ही गिरणी अगोदर फ्रीज जवळ ठेवलेली होती मी पण आहे ना ती आता आम्ही काही सारखी दळत नाही एखादी दळून घेते त्याच्यामुळे ही काही महिन्यातून एखादा दिवस निघते फक्त बाहेर त्याच्यामुळे मग इथंच ठेवून दिली ती तर म्हटलं इथे बरी एक साईडला त्याच्यानंतर हे बादल्या ते ना म्हणजे एकात डाळ आहे एकात तांदूळ आहे त्याच्यामुळं मग ही रॅक शेजारीच ठेवली अजून बघू अजून कधी चेंजेस होऊ शकतात आता या दोन्ही एकावर एक ठेवून घेतल्या आणि तिथे ना पंचपात्रे ठेवायचं चालू होतं माझं पण तेवढी जागा पुरत नव्हती मग परत खाली घोडशी माझ्याकडे छोट्या तर ती एक घोडशी ठेवून घेतली आणि त्याच्यावर पिठाची पंचपात्रे ठेवली म्हणजे समजा पाणी किंवा आपण दररोज झाडझूड करतो पुसतो तर पुसायला सोपं असतं किंवा झाडायला बी सोपं राहतं त्याच्यामुळं मग ती घोडशी खाली ठेवून दिली तेलाचा डबा आता किचन ओट्या खाली ठेवून दिला डायरेक्ट कारण की एकदा तेल काढलं की गडगोडी काही काढत नाही त्याच्यामुळं मग तो तिकडे खालीच ठेवून दिला म्हणजे एवढा काही पसारा दिसत नाही आणि बरेचसे काही बदल केलेले मी त्याच्यानंतर फायनली काही घसलेली भांडी होती ते रॅकला लावून दिले आणि नंतर किचन काही असं दिसायला लागलं होतं म्हणजे खाली जो कोबा आहे तो आत्ता मला पटायला लागला होता त्याच्यानंतर आहे ना कपाटाच्या काची पुसून घेतल्या आणि कपाट पण पुसलं होतं थांब ना तर आहे ना आता इथले भारी जोक झालाय तर आहे ना पेरू तोडून आणले त्याला आहे ना मिरची मसाला लावून खायचा आहे आम्हाला तर इथं खुशीला पण एक दोन इथे नाही मला पण इथे नाही फक्त श्रेयांशलाच येता तर आता तो मोजून दाखवल थांब ना मला बोलू दे तर खरी तर आता तो मोजून दाखवणार आहे अरे बाबा थांब तो मोजून दाखवेल की इथे किती पेरू हां मोज जोरात म्हण जोरात 1 2 3 4 5 6 7 9 8 14 आहे बापरे 14 पेरू आणले आम्ही आता ते मस्त खायचे आहे ना कुठं शिकला भाऊ तो एक दोन कुठं तुझ्या शाळेत अंगणवाडीत हां बर तर इथे आले होते मिस्टरांचे भाऊ ते म्हणजेच माझे भाई आहे ते तर इथे ना हा माझा पुतण्या होता त्याच्या गाडीचा आहे ना काहीतरी प्रॉब्लेम झाला होता तर त्याला गोणी पाहिजे होती मग मी ती गोणी घेऊन दिली आणि बरेचशी वेळ झाला होता यांना येऊन त्यांना निघायची वेळ झाली होती पण ते ना शेजारी गेले होते केदू अण्णांची इथं त्याच्यामुळं मग इथे थोडंसं मी शूट केलं होतं आणि नंतर काही शूट केलं नाही कारण प्रत्येकजण कम्फर्टेबलच राहतं कॅमेऱ्यासमोर असं काही नाही त्याच्यामुळं मग जे कम्फर्टेबल आहे मी त्यांनाच घेत असते फक्त तर म्हणजे इथं काय माझा असा इश्यू नाही आहे कोणाला काही प्रॉब्लेम नाही आहे पण मलाच नाही आवडत अजून असं सगळ्यांसमोर ब्लॉगिंग करायला त्याच्यामुळं मग मी नाही जास्त शूट करत इथं ते निघाले होते तर म्हणजे हे ना हे जे ढवळे पॅन्टवाले दिसत आहे ना ते माझी भाई आहे मिस्टरांचे भाऊ आणि ही जी बाई आहे ती माझी सून आहे म्हणजेच माझी पुतण्याची बायको आहे ती तर ते आले होते आणि त्यांचे चालू असतात चक्कर तर भरपूर दिवस झाले होते त्याच्यामुळं मग ते आले होते भेटायला आणि इथं श्रेयांशची मजाक घेत होते ते तर ते निघाले आणि माझा जो व्हिडिओ आहे तो पण इथंच संपवते मी कारण की खूप मोठाच झालेला आहे व्हिडिओ दररोजचे याच्याने त्याच्यामुळं मग म्हटलं एवढाच व्हिडिओ जो आहे तो टाकूया आपण तर तसे पण व्ह्यूज खूप कमी झालेले आहे व्हिडिओला तर प्लीज भरभरून प्रेम द्या आणि व्हिडिओ जे आहे ते पूर्ण बघत जा सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जर मी काही नवीन व्हिडिओ टाकते
तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येत जाईल. आणि तुमच्या मैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा, ज्यांना गावाकडचे व्हिडिओ बघायला आवडत असतील त्यांना. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा. भेटूया पुढचे एक नवीन व्हिडिओ.